आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा महिमा असो। माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो, आता आपण त्या जिवंत परमेश्वराची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून या गाण्यामध्ये भाग घ्या। हालेलुया, 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 हालेलुया। गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णावा। गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो। पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो। सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो। देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो। रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो। दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो। देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो। उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो। उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो। देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव मोठ्या आवाजामध्ये देवाची स्तुती करा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा। धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। हालेलुया, 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 हालेलुया। गीत क्रमांक 41 हो वेगळा वेगळा। गीत क्रमांक 41 हो वेगळा वेगळा। हो वेगळा वेगळा वेगळा, हो वेगळा वेगळा वेगळा। आत्मा बोले प्रभु प्रेम हा,
आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा धन दौलतीचा लळा धन दौलतीचा लळा सर्वनाशाचा पथ जगळा सर्वनाशाचा पथ जगळा सोड लोभ मायेचा जिव्हाळा सोड लोभ मायेचा जिव्हाळा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा चैतनाचा रंगेल हा काळ चैतनाचा रंगेल हा काळ मानवास पडी तो भुराळ मानवास पडी तो भुराळ अंती टाकी तो नरकाचे जाळे अंती टाकी तो नरकाचे जाळे आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा जगामध्ये राहू नको भोळा जगामध्ये राहू नको भोळा दौडू नकोस मूल्यवान वेळा दौडू नकोस मूल्यवान वेळा निघ जातून होतो निराळा निघ जातून होतो निराळा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा दास प्रभूचा विनवी पमारा दास प्रभूचा विनवी पमारा नीती भक्तीचा बनवून माळा नीती भक्तीचा बनवून माळा घालू प्रभु रायाचा गळा घालू प्रभु रायाचा गळा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा हो वेगळा 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 हो वेगळा 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 आत्मा बोले प्रभु प्रेमळ हा 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 हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया हालेलुया गीत क्रमांक 113 यीशु तू अच्छा है गीत क्रमांक 113 यीशु तू अच्छा है यीशु तू अच्छा है यीशु तू अच्छा है यीशु तू अच्छा है तू बहुत अच्छा है यीशु तू अच्छा है यीशु तू अच्छा है यीशु तू अच्छा है तू बहुत अच्छा है मेरे लिए आया तू मेरे लिए जिया तू बहुत अच्छा है मेरे लिए मरा तू मेरे लिए उठा तू बहुत अच्छा है मेरे लिए आया तू मेरे लिए जिया तू बहुत अच्छा है मेरे लिए मरा तू मेरे लिए उठा तू बहुत अच्छा है
बहुत अच्छा है। मेरे रोगों को तूने चंगा किया, तू बहुत अच्छा है। मेरे पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मेरे रोगों को तूने चंगा किया, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है, तू बहुत अच्छा है, तू बहुत अच्छा है। हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 50, येशू माझा येईल रे. गीत क्रमांक 50, येशू माझा येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया. सर्वांनी मोठ्या आवाजात प्रभूची स्तुती करा. हालेलुया हालेलुया. माझ्यासाठी खांबी गेला, किती त्याग त्याने केला. माझ्यासाठी खांबी गेला, किती त्याग त्याने केला. त्याने सोसले मरण, मला दिलं हे जीवन. त्याने सोसले मरण, मला दिलं हे जीवन. जीवनाचा त्राता आहे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग येथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. तेथे विनावी देवाला स्वर्ग जावया मला, तेथे विनावी देवाला स्वर्ग जावया मला. उद्धारक आमचा रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे, येशू माझा येईल रे. स्वर्ग येथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया. येईल मेघावर बसुनी, सर्वांचा न्याय कराया. येईल मेघावर बसुनी, सर्वांचा न्याय कराया. दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ, दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ. अविनाशी देईल रे, मोठ्या आवाजात येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया हालेलुया हालेलुया, 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 हालेलुया हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 150, हो लेंगे हम. गीत क्रमांक 150, हो लेंगे हम. हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग. जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम. जिसने
दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम। मार्ग सत्य जीवन यीशु ही है, मार्ग सत्य जीवन यीशु ही है। जो उस पर विश्वास करे अनंत जीवन वो पाए, जो उस पर विश्वास करे अनंत जीवन वो पाए। अच्छा चरवाहा यीशु ही है, अच्छा चरवाहा यीशु ही है। जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति वो पाए, जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति वो पाए। जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु ही है। जो उसे खाएगा वो तो कभी न मरेगा, जो उसे खाएगा वो तो कभी न मरेगा। हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग। जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम। जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम। मार्ग सत्य जीवन यीशु ही है, मार्ग सत्य जीवन यीशु ही है। जो उस पर विश्वास करे अनंत जीवन वो पाए, जो उस पर विश्वास करे अनंत जीवन वो पाए। अच्छा चरवाहा यीशु ही है, अच्छा चरवाहा यीशु ही है। जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति वो पाए, जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति वो पाए। जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु ही है। जो उसे खाएगा वो तो कभी न मरेगा, जो उसे खाएगा वो तो कभी न मरेगा। हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग। जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम। जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम। धन्य हो उसका नाम, धन्य हो उसका नाम, धन्य हो उसका नाम, धन्य हो उसका नाम। हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 149, येशू नाम में उद्धार। गीत क्रमांक 149, येशू नाम में उद्धार। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। राजाओं का राजा यीशु, हालेलुया। राजाओं का राजा यीशु, हालेलुया। वो प्रभु का प्रभु यीशु, हालेलुया। वो प्रभु का प्रभु यीशु, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। चंगा करने वाला यीशु, हालेलुया। मोठ्या आवाजात प्रभूची स्तुती करा। छुटकारा देने वाला यीशु, हालेलुया। छुटकारा देने वाला यीशु, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। मुक्ति का है मार्ग यीशु, हालेलुया। मुक्ति का है मार्ग यीशु, हालेलुया। शांति का है मार्ग यीशु, हालेलुया। शांति का है मार्ग यीशु, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। प्रभु यीशु नाम में
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आपले दोन्ही हात उंच करा आणि मोठ्याने बोला हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया. गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया. गौरवे गरजाल का. या विना हाती काळ मृदुंग आळवा प्रेमी होऊनी गंग. या विना हाती काळ मृदुंग आळवा प्रेमी होऊनी गंग. त्या प्रभूचा थोर महिमा गाऊनी गावाल का. हालेलुया, हालेलुया. गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया. गौरवे गरजाल का. संकटे येता जो तरी साथ येई गावणी ते जणी हात. संकटे येता जो तरी साथ येई गावणी ते जणी हात. त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी देवाल का. हालेलुया, हालेलुया. गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया. गौरवे गरजाल का. दाविली प्रीती या गुणी प्राण जिंकले देजे मृत्यू सैतान. दाविली प्रीती या गुणी प्राण जिंकले देजे मृत्यू सैतान. तो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का. हालेलुया, हालेलुया. गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया. मोठ्या आवाजात प्रभूची स्तुती करा. गौरवे गरजाल सांगाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया. गौरवे गरजाल का. गौरवे गरजाल का. गौरवे गरजाल का. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. आणि आता आपण नाचून गाऊन त्या प्रभूची स्तुती करणार आहोत. म्हणून जागेवर उभे राहा. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा आणि मोठ्याने बोला हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. मैं यहोवा की सारी करना के विषय में सदा गाता रहूंगा. मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा. मैं सदा गाता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा. बताता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा. बताता रहूंगा. मैं यहोवा की सारी करना के विषय में सदा गाता रहूंगा. मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करना के विषय में
सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी, क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है, क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की मोठ्या आवाजात नाचून गाऊन उड्या मारून प्रभूची स्तुती करा। गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। यहोवा स्वर के तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। यहोवा स्वर के तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। हे सेनाओं के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। हे सेनाओं के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा, मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया। हालेलुया किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। कधी भरपूर तो कधी धुंद करीतो, पण गण्याना पुरे जीवा। किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। कधी भरपूर तो कधी धुंद करीतो, पण गण्याना पुरे जीवा। किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारिले अयोग्य अपामरा, प्रीतीने स्वीकारिले अयोग्य अपामरा। पापाच्या दरी कुणी वर आणिले मला, हो हो। किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। अति भरपूर तो मधी धुंद करीतो, पण गण्याना पुरे जीवा। किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। अति भरपूर तो मधी धुंद करीतो, पण कल्याण पुरे जीवा। किती आनंद हा। धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी। बोलावणी मजला धाविले प्रेमा तरी, हो हो। किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। मोठ्या आवाजात भरपूर तो कधी धुंद करीतो, वण गणाना पुरे जीवा। किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। कधी भरपूर तो कधी धुंद करीतो, वण गणाना पुरे जीवा।
किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, पण कल्याणा पुरी जीवा. किती आनंद हा. हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या महान आणि जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत. म्हणून सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहा आणि संपूर्ण मनाने या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि मोठ्याने बोला, हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं पूर्ण मन त्या परमेश्वराकडे लावा. तो जिवंत परमेश्वर आपल्यामध्ये हजर आहे. त्याची पवित्र आणि महान उपस्थिती आपल्यामध्ये आहे. म्हणून आपले डोळे बंद ठेवा आणि संपूर्ण हृदयाने त्याच्या पवित्र चरणाशी या आणि त्याची स्तुती करण्याआधी आपलं अंतःकरण साफ करा. मनातला राग काढून टाका आणि प्रभू येशूच्या नावाने आज प्रत्येकाला क्षमा करा. आपली प्रत्येक पापे प्रभूसमोर कबूल करून पापांसाठी पश्चाताप करा आणि प्रभूकडे क्षमा मागा. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. पहा त्या प्रेमळ प्रभूने आज पुन्हा एकदा आपल्यावर दया केली, आपल्या पापांची आपल्याला क्षमा केलेली आहे. म्हणून हृदयापासून त्याला धन्यवाद द्या, अंतःकरणातून त्याची स्तुती करा. पहा तो परमेश्वर आज पुन्हा एकदा त्याने आपल्यावर कृपा केली की त्या जगाच्या अंधारातून काढून त्याने आपल्याला त्याच्या प्रकाशात आणलेलं आहे. आपण जे मरणात होतो, सैतानाच्या मगरमिठीत होतो, परंतु आज त्याने आपल्याला त्याच्या पवित्र चरणाशी आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी, कृपेने भरून काढण्यासाठी त्याच्याजवळ बोलावलेलं आहे. वचन म्हणतं की बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडके आहेत. त्याने आपल्यावर दया केली, आपल्याला निवडलं. आपण आईच्या गर्भात होतो त्याच वेळी त्याने आपल्याला निवडलं आणि आपल्याला त्याच्या राज्यात आणलेलं आहे. सर्व आशीर्वाद आपल्या जीवनात यावे आणि आपण सुंदर आणि आशीर्वादित जीवन जगावं म्हणून ही कृपा त्याने आपल्यावर केलेली आहे. कारण तो आपला स्वर्गातला बाप आहे. म्हणून कोणतीही लाज न बाळगता मनापासून, हृदयातून नाचून गाऊन त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. जोरात टाळ्या वाजून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा
धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, संपूर्ण मन त्याच्याकडे लावा. पहा, आज आपण जिवंत आहोत आणि त्याच्या पवित्र चरणाशी उभे आहोत. हे फक्त त्याने आपल्यावर केलेलं प्रेम आहे. तो आपला स्वर्गातला सनातन पिता आहे. तो आपला निर्माण करता, आपला जीवनदाता आणि आपला विधाता आहे. पहा, त्याने आपल्यासाठी या सुंदर विश्वाची निर्मिती केलेली आहे. म्हणून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. तो परमेश्वर म्हणतो की तुम्ही मागण्याआधीच तुमच्या गरजा काय आहेत हे मला ठाऊक आहेत. म्हणूनच तर तो दररोज आपल्याला सूर्याचा मोफत प्रकाश देतो, रात्री चंद्र आणि ताऱ्यांचा प्रकाश आपल्याला देतो. दरवर्षी पावसाद्वारे तो आपल्याला पाणी देतो आणि आपल्या गरजा भागवतो. क्षणोक्षणी तो आपल्याला शुद्ध हवा देतो आणि आपल्याला जिवंत ठेवतो. त्या परमेश्वराच्या प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. हे सुंदर डोंगर, टेकड्या, नदी, झरे सगळं काही साक्ष देतं की तो परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. कारण हे सगळं काही त्याने त्याच्या शब्दांद्वारे फक्त आपल्यासाठी अस्तित्वात आणलं. आणि हे या संपूर्ण पृथ्वीवर त्याने आपल्या मानवजातीला अधिकार दिला. कारण आपण त्याची मुलं आहोत. त्याच्या प्रतिरूपात त्याने आपल्याला घडवलेलं आहे. आपल्या या सुंदर शरीराबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. पहा, आपल्या शरीरात त्याने प्रत्येक अवयव कार्यरत ठेवलेला आहे. आपल्याला सुंदर पद्धतीने त्याने निर्माण केलेलं आहे, त्याच्या प्रतिरूपात घडवलं आहे. आणि या शरीरात त्याने आरोग्य दिलं आहे. त्याने आपल्याला नवीन जीवन दिलेलं आहे. या सुंदर आणि आशीर्वादी जीवनाबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्या उणीवांकडे पाहू नका, तर त्याने आपल्याला जी दिलेलं आहे, जे आशीर्वाद त्याने आपल्या जीवनावर पाठवले आहे, त्याकडे पाहून नाचून गाऊन त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. कारण आपण त्याला काहीच देऊ शकत नाही, परंतु त्याची स्तुती करून आपण त्याच्या हृदयाला आनंद देऊ शकतो. म्हणून नाचून आणि गाऊन त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. जोरात टाळ्या वाजवा आणि त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभु, धन्यवाद धन्यवाद. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरी दया कैसे भूलेगी हमें, तेरा ही बनाया हुआ सारा जहां. तू ही रहे प्रभु मेरे संग में, जैसा तू है वैसा कोई दूजा है कहाँ. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरे सिवा कोई पाले ना हमें, तेरा ही दिखाया हुआ रास्ता चले. तू ही करे वो उजाला राह में, जहाँ जहाँ जाए प्रभु तेरा नाम ले. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तूने प्रभु जो दिखाई है हमें, सत्य की तरफ वो जाती डगर. इतनी दुआ है तुझसे प्रभु, हम सब लोगों पर तू रखना नजर. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान,
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या परमेश्वराच्या प्रेमाकडे पहा. आपण जेव्हा आजारात दुःखात होतो, आपण वेदनेने तडफडत होतो, आपल्या जीवनावर त्या सैतानाचा अधिकार होता, आपण पापाच्या खोल दलदलीत होतो आणि आपल्याला वाचवणारं कोणीच नव्हतं. आपल्या शरीराचा तर नाश होणारच होता, परंतु आपण सर्व काळासाठी त्या न विझत्या अग्नीमध्ये पडून, नरकात पडून नाश पावणार होतो. परंतु त्या स्वर्गातील आपल्या महान परमेश्वराने आपल्यावर कृपा केली आणि त्याच्या पुत्राच्या राज्यात आणून आपल्याला ठेवलं आहे. आज आपलं जीवन आशीर्वादित आहे. आपण आजारातून मुक्ती मिळवतो. आपल्या हृदयात शांती आहे, आनंद आहे, कारण त्या स्वर्गातल्या महान परमेश्वराने आपल्यावर दया केली, त्याने आपल्यावर कृपा केली. आपल्यापैकी कुणीही स्वतःच्या ताकदीने किंवा स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्याच्या राज्यात आलो नाही, तर त्याने आपल्याला बोलावलं, त्याने आपली निवड केली आहे, त्याने आपल्यावर दया केली आहे. त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिला, त्याला ह्या पृथ्वीवर पाठवलं आणि आपल्या पापांची सगळी शिक्षा त्याला होऊ दिली आणि आपल्याला हे सुंदर आणि आशीर्वादी जीवन दिलं आहे. त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. आपल्या तारणाऱ्या प्रभू येशूला धन्यवाद द्या, कारण तो जर आपल्या जीवनात आला नसता तर आजही आपण आपल्या दुःखात राहिलो असतो आणि एक दिवस आपला नाश झाला असता. परंतु आज त्याने आपल्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडले आहे, सर्व स्वर्गातले आशीर्वाद आपल्या जीवनावर पाठवले आहे. त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. प्रभू येशूला धन्यवाद द्या. आपले दोन्ही हात उंच करा आणि बोला माझ्या मागून, होय प्रेमळ प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तू आमच्या जीवनात आलास आणि आमचे जीवन आशीर्वादित झालं. आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला वाचवलं आहेस, तू आमच्या पापांची आम्हाला क्षमा केलीस. आम्ही तुला धन्यवाद देतो. जोरात टाळ्या वाजून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया
प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता या त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसासमोर, कारण त्याच्या क्रूसावरून वाहणाऱ्या रक्तामुळेच आज आपल्याला नवीन आशा मिळाली आहे, नवीन जीवन मिळालं आहे. आठवण करा आपल्या प्रभूचं दुःख सहन, आपल्यासाठी की त्याने किती अपमान आणि किती दुःख, किती निंदा सहन केली. जी शिक्षा आपल्याला व्हायला हवी होती ती सगळी शिक्षा आपल्या प्रभूने स्वतःच्या देहावर घेतली, कारण तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्यापैकी कोणाचाही नाश व्हावा ही त्याची इच्छा नाही, तर सर्व काळासाठी आपण त्याच्याबरोबर स्वर्गात असावं. म्हणून त्याने आपल्यासाठी सगळं अपमान, सगळी निंदा आणि सगळं दुःख, वेदना सहन केल्या. तो आपल्यासाठी कष्टी झाला, त्याने आपले क्लेश वाहिले, आपल्या पापांचं ओझं घेऊन तो काल्वरीची वाट चालला. त्याच्या हातापायांवर टोकदार खिळे ठोकण्यात आले, त्याच्या पवित्र मस्तकावर विषारी काट्यांचा मुकुट घालण्यात आला. तो आपल्यासाठी रक्तबंबाळ झाला, निवस्त्र झाला, आपल्यासाठी अपमानित झाला. पाहतो प्रभू येशू क्रूसावर खिळलेला असताना त्याला तहान लागली होती की त्याला पाणीसुद्धा पाजण्यात आलं नाही, तर त्याला आम पाजण्यात आली. आपल्या दुष्टतेचं सगळं त्याला भोगावं लागलं आणि आपल्याला हे सुंदर आणि आशीर्वादी जीवन मिळालं आहे. त्या प्रभू येशूने आपल्याला सैतानाच्या मगरमिठीतून सोडवलं आहे, परंतु त्यासाठी पहा त्याने केवढी मोठी किंमत मोजलेली आहे. त्याचं पवित्र शरीर आणि रक्त देऊन त्याने आपल्याला मोलाने विकत घेतलं आहे. म्हणून आज आपण वाचले गेलो आहोत. त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. तो आपला प्रभू आणि आपला तारणार आहे, त्याने आपल्याला वाचवलं आहे. म्हणून हृदयापासून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. होय प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू आम्हाला सैतानाच्या मगरमिठीतून सोडवलंस. तुझं शरीर आणि रक्त देऊन तू आम्हाला मोलाने विकत घेतलं आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. गाओ खुशी के गीत, ये धरती आकाश. आया मसीहा जगत में, पाप का करने नाश. खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप. खोलो अब तुम अपने हृदय को, जिसमें रहे नादाब. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हा 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 हालेलुया. ओ साना ला 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 ला. हालेलुया में ग्रहण करो तुम आज प्रभु को, प्रेम की बहती धार. उसको बना लो सेवनहार, नाव लगा लो पार. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हा 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 हालेलुया. ओ साना ला 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 ला. हालेलुया में वापस आता तेरा प्रभु जी, ले जाएगा साथ. आशा तेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हा 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 हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता वेळ आहे त्या महान परमेश्वराची आराधना करण्याची. म्हणून सर्वांनी आपले गुडघे टेका, त्या परमेश्वरासमोर स्वतःला लीन आणि नम्र करा. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे. तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर, त्याच्या समोर आपले गुडघे टेका, आपले दोन्ही हात त्याच्या नावाने उंच करा आणि आपल्या आत्म्याने त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. तो आपल्यापैकी प्रत्येकाच्या अंतःकरणाकडे पाहत आहे. म्हणून हृदयाने आणि आत्म्याने खरेपणाने त्याची आराधना आणि त्याची उपासना करा. होय आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही तुझी आराधना करतो, आम्ही तुझी उपासना करतो, कारण प्रभू तू आम्हाला हे जीवन दिलं आहेस. तू सर्व सामर्थ्याने भरलेला परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहेस. तू आमचा सनातन पिता आहेस. तू आमच्यापैकी प्रत्येकाला वाचवलं आहेस, आमच्यावर कृपा केली आहेस. म्हणून आम्ही तुझी आराधना करतो, आम्ही तुझी उपासना करतो. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या प्रेमळ पित्याला. धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या प्रेमळ पित्याला. तोची माझा जीवनदाता, रक्षितो तोची मला. तोची माझा जीवनदाता, रक्षितो तोची मला. म्हणून गातो मी धन्यवाद, धन्यवाद प्रेमळ पित्या तुला. धन्यवाद, 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 धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या प्रभू येशूला. धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या प्रभू येशूला. क्रूसावर करुणी बलिदान दिले मला जीवन स्वर्गीचे. क्रूसावर करुणी बलिदान दिले मला जीवन स्वर्गीचे. म्हणून गातो मी धन्यवाद, धन्यवाद प्रभू येशू तुला. धन्यवाद, 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 धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या कैवारी आत्म्याला. धन्यवाद देतो मी हृदयात माझ्या कैवारी आत्म्याला. जीवन माझे सामर्थ्याने भरतो, परिपूर्ण सत्यात नेतो. जीवन माझे सामर्थ्याने भरतो, परिपूर्ण सत्यात नेतो. म्हणून गातो मी धन्यवाद, धन्यवाद कैवारी आत्म्या तुला. धन्यवाद.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू दुर्बळ अवस्थेत आपल्यासाठी क्रूसावर मेला, परंतु तो सामर्थ्याने भरलेला होता. मरणाची सत्ता त्याच्यावर चालू शकली नाही, म्हणून तो मरणाच्या 3ऱ्या दिवशी पुन्हा एकदा गौरवाने जिवंत झाला. पहा, आपला प्रभू आजही जिवंत आहे आणि त्याने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे की या पृथ्वीवर तो आपल्याला कधीच अनाथ आणि एकटं सोडणार नाही, तर तो आपल्याला सत्याचा कैवारी आत्मा देईल. म्हणून आपल्या हृदयाचे दार उघडा आणि त्याच्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, तुझ्या प्रेमाने आम्हाला भर, तुझ्या शांतीने आम्हाला भर, तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. बरसा दे अपनी दया, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपनी कृपा, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. बरसा दे अपना प्रेम, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपना दान, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्याने पाहायचं आहे पौलाचे करिंथकरास पहिले पत्र अध्याय 6 वचन 20. पौलाचे करिंथकरास पहिले पत्र अध्याय 6 वचन 20.
मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन म्हणत आहे, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहात आणि म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या शरीराचं आणि रक्ताचं मोल देऊन आपल्याला दुष्ट सैतानाच्या हातातून बाहेर काढलं, विकत घेतलं. जे आपण पूर्वी पापाचे गुलाम होतो, त्या गुलामगिरीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी येशूने स्वतःच्या शरीराची आणि रक्ताची किंमत मोजली. हालेलुया, हालेलुया. पूर्वीच्या काळी ही पद्धत होती एखाद्या माणसाला गुलाम म्हणून विकण्याची. पैसा देऊन त्याला गुलाम म्हणून विकत घेतलं जायचं आणि जर हा माणूस दुसऱ्याला विकला जाणार असेल तर त्यालाही मोबदला द्यावा लागायचा. मला माहिती नाही आहे जगातल्या काही भागात अजूनही ही पद्धत आहे किंवा नाही, परंतु जुन्या काळी ही पद्धत फार मोठ्या प्रमाणात होती. माणूस पापामुळे सैतानाचा गुलाम झाला होता आणि त्या दुष्ट सैतानाच्या हातातून माणसाला बाहेर काढण्यासाठी सैतानाला मोल देण्याची गरज होती, मोबदला देण्याची गरज होती. मोबदला न देता माणूस त्याच्या हातातून सुटणार नव्हता, कारण माणूस सैतानाचा गुलाम झालेला होता. आणि मोबदला देण्यासाठीच येशू या जगात आला. त्याने स्वतःचं शरीर आणि रक्त मोबदला म्हणून दिलं आणि आपल्याला जे आपण गुलाम होतो ते आपल्याला त्याने विकत घेतलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की आपण पूर्वी पापाचे गुलाम होतो, म्हणजे सैतानाचे गुलाम होतो, म्हणजे अनीतीचे गुलाम होतो, अंधाराचे गुलाम होतो, सगळ्या प्रकारच्या वाईट कामाचे गुलाम होतो. येशू ख्रिस्ताने स्वतःच्या शरीराच्या द्वारे आणि रक्ताच्या द्वारे फार मोठं मोल देऊन, मोठा मोबदला देऊन आपल्याला विकत घेतलं. याचा अर्थ आता आपण त्याचे गुलाम झालो. पूर्वी आपण सैतानाचे गुलाम होतो, आता आपण देवाचे गुलाम झालो. हालेलुया. खरं तर गुलाम हा शब्द कुणालाच आवडत नाही, कुणालाच आवडत नाही, पण आपल्याला हे मान्यच केलं पाहिजे की आपण कुणाचे तरी गुलाम आहोतच. कोणाला आवडेल सांगा तू गुलाम आहेस असं सांगितलं तर? कारण प्रत्येकाला वाटतं मी कोणाचा गुलाम आहे, मी तर स्वतंत्र आहे, मी कोणाच्या अधीन नाही आहे, मी कोणाच्या अधिकारात नाही आहे. तुम्ही कोणीही असा, कोणत्याही देशातले असा, पण तुम्ही कोणाचे तरी गुलामच आहात. ज्या वेळेला येशूने यहुदी लोकांना पण हे सांगितलं तेव्हा त्यांना पण राग आला होता, कारण यहुदी लोक फार कडक मनाचे लोक आहेत, होते आणि आता पण आहेत. कारण त्यांना या गोष्टीचा फार अभिमान होता आणि आजही आहे की यहोवा आमचा देव आहे. संबंध जग मूर्तीपूजेत असताना फक्त आमचेच पूर्वज यहोवा देवाला ओळखत होते, जिवंत देवाला निर्माणकर्त्याला ओळखत होते, त्यालाच भजत होते, त्याचीच उपासना करत होते आणि हा अभिमान त्यांच्या हृदयात तेव्हाही होता आणि आताही आहे. म्हणून जुन्या करारात यहुदी लोकांना देव स्वतः सांगतो हे ताठ मानेचे लोक आहेत, हे झुकत नाहीत. ज्या वेळेला येशूने त्यांना हे सत्य सांगितलं, गुलामगिरीचं सत्य, तेव्हा त्यांना काही पचलं नाही, आवडलं नव्हतं. कारण त्यांना असं वाटत होतं आमचे पूर्वज सगळे महान आहेत, अब्राहम, इसहाक, याकोब. पौलाने पण लिहून ठेवलं आहे महान पूर्वज त्यांचे आहेत, आपले नाही आहेत. त्यांचे पूर्वज सगळे महान होते आणि त्यामुळे त्यांना माहीत आहे आम्ही देवाचे लाडके लोक आहोत. देवाने आमचा बाप याकोब, ज्याला पुढे जाऊन देवाने इस्रायल नाव दिलं,
इस्रायलला देवाने निवडलं आणि त्याच्यापासून आमचा देश बनला, म्हणून आम्ही स्पेशल लोक आहोत. संबंध पृथ्वीवर बाकीचे लोक वेगळे आणि आम्ही वेगळे. आम्ही स्पेशल आहोत, आम्ही विशेष आहोत, कारण आम्ही देवाचे लाडके लोक आहोत. म्हणून जेव्हा येशू त्यांना गुलामगिरीचं सत्य सांगत होता तेव्हा त्यांना फार राग आला आणि ते येशूला म्हणतात, आम्ही अब्राहमाचे वंशज आहोत. विसरला की काय तू? आमचा बाप कोण आहे? अब्राहम. आम्ही अब्राहमाची संतती आहोत. आम्ही कधी कोणाचे गुलाम नव्हतो, आम्ही कोणाच्या गुलामगिरीत नाही. येशू त्यांना म्हणतोय, कदाचित मनात हसून बोलला असेल, जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे. जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे. तुम्ही म्हणता आम्ही अब्राहमाची मुलं आहोत, आम्ही कोणाच्या गुलामगिरीत नाही, पण तुम्ही तर पाप करता आणि तुमच्याने पाप सोडवत नाही आहेत, म्हणजेच पाप तुमच्यावर सत्ता चालवत आहे, म्हणजेच तुम्ही पापाचे गुलाम आहात. आज 2025मध्ये जर कोणाला सांगितलं तू गुलाम आहेस तर त्याला राग येईल, पण काही नसेल तरी मोबाईलचा गुलाम तू नक्की असशील. इथे बसलेल्यांमधले किती टक्के लोक मला माहिती नाही, आणि जे यूट्यूबवरून ऐकत आहेत किती टक्के लोक मोबाईलचे गुलाम असतील. गुलाम म्हटल्यानंतर राग येतो, नाही नाही नाही, आम्ही स्वतंत्र आहोत, आमची मर्जी. कसली मर्जी? सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं तुम्हाला मोबाईल लागतो, रात्री डोळे जड होईपर्यंत तुम्हाला मोबाईल लागतो, आणि कधी कधी डोळ्यांची दृष्टी धुरकट व्हायला लागली तरी पण डोळे बारीक करून बघतात, पण बघायचंच आहे. असा विचार करत नाही डोळ्यावर आता ताण यायला लागला, मोबाईल थोडं कमी करावा. नाही, ते अजून जवळ घेतील, अजून जवळ घेतील, जाड्या भिंगाचा चष्मा लावतील, पण मोबाईल सोडणार नाहीत. म्हणजे तुम्ही मोबाईलचे गुलाम आहात. मोबाईल तुमचा बॉस आहे आणि मोबाईल तुमच्यावर अधिकार चालवत आहे. जगातला प्रत्येक माणूस कशानं कशाचा तरी गुलाम आहे. एखादा पुरुष बायकोचा गुलाम असू शकतो, एखादी बाई नवऱ्याची गुलाम असू शकते, आणि मग अनेक पापाचे आपण गुलाम असतो. आणि जर आपल्यावर ही सगळी गुलामगिरी नसेल, म्हणजे जो पापाचा गुलाम नाही आहे तो निश्चितपणे देवाचा म्हणजे नीतिमत्वाचा गुलाम झालेला आहे. हालेलुया, हालेलुया. आता ह्याला पण गुलामगिरीच म्हणावी, कारण तुम्हाला रविवारी इकडे आलंच पाहिजे. नाही आलं तर पुढच्या रविवारी कोणीतरी तुम्हाला विचारेल, काय भाऊ आला नाहीत? कोणीतरी बहीण तुम्हाला विचारेल, आणि अजून आठवडाभर अजून महिनाभर गेला आणि आलाच नाहीत तर कंबर दुखायला लागेल. त्यातही ऐकलं नाही देवाचं, अजून 2-3 महिने आलाच नाहीत, मग पाय दुखायला लागतील. आणि मग असं होते, कसंही करून तिकडे आता गेलंच पाहिजे. आणि मग प्रार्थनेला आलात की बरे होतात. मग तेव्हा तुम्हाला असं वाटतं यायलाच लागते, म्हणजे येणं भागच आहे. प्रार्थनेला येणं भागच आहे, म्हणजे देवाने तुम्हाला त्याचं गुलाम करून ठेवलं आहे. जेव्हा मी तुम्हाला म्हणते तेव्हा सगळ्यात पहिली मी देवाची गुलाम आहे. मला कितीही कंटाळा आला तरी रविवारी मला स्टेजवर आलंच पाहिजे की नाही सांगा? तुम्हाला असं वाटत असेल की सिस्टरला फार मज्जा येत असेल इकडे स्टेजवरती यायला. नाही नाही, माझं आवडतं काम सांगू. माझं आवडतं काम सगळ्यात पहिलं आहे झाडं लावणं, बागायती. दुसरं काम आहे स्वच्छता करणं, आणि तिसरं काम आहे कॉम्प्युटरवर काम करणं. मी ब्रदर असताना पुष्कळ वर्षे कॉम्प्युटरवरच काम केलेलं आहे. तासन तास, कधी कधी संपूर्ण रात्र जागे राहून ख्रिस्त प्रकाश, प्रेमसागर, सेवियर अंक असायचे, TV कार्यक्रम असायचे, रात्रभर जागे राहून काम करायचे. ही 3 कामं माझी आवडती आहेत. परंतु देव मला वेगळंच काम देतोय जे माझ्या आवडीचं नाही आहे, परंतु देवाची गुलाम असल्यामुळे मला ते करावं लागतं. हालेलुया, हालेलुया. कधीतरी मला कंटाळा आला तर एखाद्या भावाला बहिणीला सांगू शकते, आज जरा स्टेजवर जा माझ्या जागेवर पुढचा कार्यक्रम घ्यायला. मी काय करते, मी इकडे प्रार्थना करेन, पण तुम्ही जाऊन स्टेजवरचा कार्यक्रम घ्या. पण असं सतत नाही करता येत, मला यावंच लागतं.
म्हणून मी म्हटलं, जेव्हा मी तुम्हाला सांगते तेव्हा सगळ्यात पहिली मी देवाची गुलाम आहे. गुरुवारी रात्री मी म्हणते आला शुक्रवार, असं वाटलं होतं रविवार आत्ताच गेला आहे. 4 दिवस कामामध्ये कसे झरझर झरझर निघून गेले कळलंच नाही. आला शुक्रवार, उद्या परत उठायचं आहे आणि उद्या परत स्टेजवर जायचं आहे. शनिवारी परत डहाणूला जायचं आहे. रविवारी परत 2 सेशन इथे प्रार्थना घ्यायची आहे आणि रविवार संपला की बरं वाटतं, पण ते थोडं बरं वाटेपर्यंत शुक्रवार पण येतो. हालेलुया, हालेलुया. खरं तर मला स्टेजच्या सेवेमध्ये फार आनंद नाही. मला स्टेज खालची सेवा करायला खूप आनंद आहे, पण देवाने मला ही सेवा दिली आहे आणि देवाची गुलाम असल्यामुळे मला ते करावं लागते. पण मी करणं भाग आहे म्हणून करत नाही आहे. ही माझ्या प्रभूची इच्छा आहे आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे, म्हणून ही सेवा करत आहे. हालेलुया, हालेलुया. याप्रमाणे प्रत्येक जण कसला तरी गुलाम आहे. एक तर आपण पापाचे गुलाम असू किंवा नीतिमत्वाचे गुलाम असू, काहीतरी आहेच, पण आपण कशानं कशाचे तरी गुलाम आहोत. किती सुंदर वचन म्हणतं, येशूने आपल्याला मोलाने विकत घेतलेलं आहे. आपल्याला म्हणजे जेवढ्यांनी येशूला ओळखलं, येशूला स्वीकारलं, पश्चाताप केला, सत्याचा मार्ग निवडला, त्या सगळ्यांना मोलाने विकत घेण्यात आलेलं आहे. मोठा मोबदला देऊन, मोठी रक्कम देऊन, मोठी किंमत मोजून आपल्याला विकत घेण्यात आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून वचन पुढे असं म्हणतं, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. शरीराने या शब्दावर नीट लक्ष द्या. याचा अर्थ असा की येशूने फक्त आपला आत्माच विकत घेतला नाही, तर त्याने आपलं शरीर पण त्याने सैतानाच्या हातातून विकत घेतलं आहे. केवळ आत्मा नाही, आत्मा त्याने घेतलाच अनंत जीवनासाठी, पण त्याने शरीर पण विकत घेतलं. म्हणून जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा देव त्याचा हात पुढे करून आपल्याला स्पर्श करतो आणि आपले रोग बरे करतो. रोग कुठे असतात? शरीराला असतात. देव आपले रोग बरे करतो, आपले आजार काढून टाकतो. आज पहिल्या सेशनला सुंदर साक्ष आली. एका बहिणीला काही वर्षांपासून डायबिटीस होता. पथ्य करून आणि औषधं घेऊन वैतागली होती, कंटाळली होती. कुणाच्या तरी सांगण्यावरून इथे प्रार्थनेला यायला लागली, येत राहिली आणि मग डॉक्टरकडे काही महिन्यांनी जाऊन तपासलं तर डॉक्टर म्हणतात तिला ब्लड प्रेशरची पण समस्या होती. डॉक्टर म्हणतात की तुला ब्लड प्रेशरचं पण काही प्रॉब्लेम नाही आहे, डायबिटीस पण नाही आहे, औषध कशाला घेतेस? ज्यांनी इतक्या वर्षापूर्वी औषधं सुरू केली होती ते म्हणतात औषध कशाला घेतेस, कारण तुला डायबिटीस पण नाही आहे, ब्लड प्रेशर पण तुझा नॉर्मल आहे. ती म्हणते आता मी भरपूर भात खाते, मिठाई खाते, आवडीचं सगळं खाते. एवढ्या वर्षात पथ्य केलं होतं ते आता काही करावं लागत नाही आणि जसे पूर्वी त्रास होत होते शरीरात तसं काही होत नाही आहे. येशूने फक्त आपलं शरीर, आपला आत्माच विकत घेतला नाही, तर त्याने आपलं शरीर पण विकत घेतलेलं आहे. म्हणून तर आपण बरे होतो. तो फक्त आपल्या आत्म्याला विसावा देत नाही, आपल्या शरीराला पण विसावा देतो. तुमची दारू सुटली म्हणजे देवाने तुमच्या शरीराला विसावा दिला. तुमचा तंबाखू सुटला म्हणजे देवाने तुमच्या शरीराला विसावा दिला. आज सकाळी एका बहिणीची साक्ष आली. वृद्ध बहीण आहे, 30 वर्षे दारू पीत होती, 30 वर्षे. आणि तिची नातेवाईक स्त्री सांगते, ही माझी मामी, जेव्हा कधी मी हिच्याकडे गेली आहे आणि हिला बघितलं आहे तेव्हा ती नशेतच पडलेली असायची, शुद्धीवर कधी बघितलं नाही. म्हणजे सांगा किती भयानक व्यसन असेल. 1 वर्षापूर्वी डहाणूला शिबिरामध्ये भाग घेतला आणि तेव्हापासून आता 1 वर्ष झालं दारूच्या व्यसनातून ती पूर्णपणे मुक्त आहे. अजून एका भावाची साक्ष झाली ज्याला 50 वर्षाच्या दारूच्या व्यसनातून मुक्ती मिळाली. किती वर्षे? 50. म्हणजे 80% ते 90% आयुष्य दारूमध्येच गेलं. वयाच्या 5व्या वर्षापासून दारू प्यायची सुरुवात झाली होती, कारण तो म्हणतो घरातच दारू बनायची.
मग आई वडील थोडे थोडे प्यायला द्यायचे. मग त्याचंच व्यसन जळलं, वाढत गेलं आणि मग दारूशिवाय जेवण जात नाही, कशात मन लागत नाही. मग मुलं मोठी झाली, मुलं शिकली आणि मुलं पण सांगायला लागली, पप्पा सोड हे सोड हे, पण सुटत नव्हती. ऑगस्ट महिन्यामध्ये इथे प्रार्थनेला आले, देवाची दया झाली आणि तेव्हापासून आता जवळजवळ 5 ते 6 महिने झालेले आहेत. देवाने या बंधूला दारूतून मुक्त केलेलं आहे. हालेलुया. येशूने आपलं शरीर सुद्धा विकत घेतलं, म्हणून आपले आजार जातात, म्हणून आपले व्याधी जातात, म्हणून आपल्या देहावर असलेले शाप निघून जातात. आणि म्हणून वचन सांगतं की म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. हे हात येशूने विकत घेतलेले आहेत, हे डोळे येशूने विकत घेतलेले आहेत, हे तोंड येशूने विकत घेतलेलं आहे, या शरीरातला प्रत्येक अवयव येशूने विकत घेतलेला आहे. आणि जर येशूने तुमचं आणि माझं शरीर विकत घेतलेलं आहे, तर आता आपण आपलं शरीर त्या दुष्ट सैतानाच्या इच्छेप्रमाणे वागवू शकत नाही. जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे वापरलं तर याचा अर्थ आपल्याला काही पर्वा नाही आहे किंवा आपल्याला विसर पडला आहे की प्रभूने आपलं शरीर विकत घेतलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही प्रभूची गाणी गाता गाता तोंडातून सिनेमातली पण गाणी येतात का? तुमची जीभ देवाने विकत घेतली आहे हे तुम्हाला माहिती आहे का? की विसरलात, की तुम्हाला माहीतच नव्हतं? जर माहीत नसेल तर आज तुम्हाला त्याची माहिती देण्यासाठीच मी इकडे उभी आहे. मस्तपैकी सिनेमातली गाणी बोलता, मस्तपैकी सिनेमातले डायलॉग बोलता आणि मग इतर काय काय व्यर्थ गोष्टी बोलताय, पण तुम्हाला माहीत आहे की तुमची जीभ येशूने विकत घेतलेली आहे. आणि म्हणून त्या जिभेने काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट देवाची स्तुती करायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट देवाची वचनं बोलायला पाहिजेत, आणि तिसरी गोष्ट देवाच्या इच्छेप्रमाणे ज्या काही गोष्टी आहेत त्या बोलायला पाहिजेत. तुम्हाला कोणी वाईट मार्गाने चालताना दिसतोय त्याला समजवा. तुमच्या घरातल्या लोकांसाठी प्रार्थना करा, तुमच्या शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करा, दुसऱ्यांना चांगले सल्ले देण्यासाठी, दुसऱ्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी जिभेचा वापर करा. कारण देवाने तुमची जीभ विकत घेतलेली आहे, तुमचे डोळे देवाने विकत घेतलेले आहेत. आणि म्हणून अहोरात्र मोबाईलमध्ये रमून जाऊ नका. तुम्ही जर मोबाईलवर खूप सारं काही पाहताय आणि मोबाईलशिवाय तुम्हाला करमत नाही, म्हणजे तुम्ही विसरलात की तुमचे डोळे देवाने विकत घेतलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. डोळ्यांचा वापर काय कराल? देवाची वचनं वाचायला. डोळे कशासाठी वापराल? देवाच्या गौरवासाठी, चांगल्या गोष्टीसाठी. जे काही देवाच्या इच्छेप्रमाणे आहे ते करण्यासाठी डोळ्यांचा वापर करा. देवाच्या इच्छेविरुद्ध करू नका. तुम्ही आपल्या शरीराने, इथे आत्म्याने शब्द नाही आहे, शरीराने. येशूने आमचा आत्मा तर विकतच घेतला आहे, पण त्याने आमचं शरीर पण विकत घेतलं आहे. मग तुम्ही म्हणाल, मग हे शरीर आमच्याकडे कायमचं राहणार का? नाही, हे शरीर जाईल आणि नंतर तो आम्हाला स्वर्गीय शरीर देईल, सुंदर शरीर. मग ते शरीर म्हातारं होणार नाही आहे, ते शरीर म्हातारं होणार नाही, आजारी होणार नाही, थकणार नाही, त्याला भूक लागणार नाही, तहान लागणार नाही. पण ते स्वर्गीय शरीर मिळवेपर्यंत हे जे शरीर येशूने विकत घेतलेलं आहे त्याचा आम्ही देवाच्या गौरवासाठी, देवाच्या इच्छेप्रमाणे वापर केला पाहिजे. तुमच्यापैकी एखादी बहीण खूप आजारी आहे, घरातल्यांनी तिची सेवा केली, प्रार्थनेला आली, ती देवाची दया झाली, देवाने तिला बरं केलं. आता बरी झाल्यानंतर ती काय करते? बरी झाल्यावर ती घरातल्यांची सेवा करते का? की बरी झाल्यावर तिचा वेळ आता मोबाईलमध्ये चालला? तेव्हा दुखत होतं, वेदना होत्या, म्हणून कुठे मन लागत नव्हतं. आता शरीर शांत झालं, शरीराला विसावा मिळाला, आणि आता घरातल्यांची सेवा करण्याऐवजी ती जर मोबाईल घेऊन बसत असेल आणि आपला वेळ वाया घालवत असेल तर तिला विसर पडला की येशूने तिचं शरीर विकत घेतलेलं आहे. देव आपल्याला बरं करतो,
देव आपल्याला व्यसनमुक्त करतो, देव आपल्या शरीराला विसावा देतो, कारण ते येशूने आपलं शरीर विकत घेतलेलं आहे. आणि त्यानंतर तो आपल्याकडे बघतो की आपण काय करतो, आपण त्याचा कसा वापर करतो. येशू स्वतः म्हणाला, तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची कामं पाहून, तुमची सत्कर्म, तुमची चांगली कामं पाहून लोकांनी स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. म्हणजे आपल्या कामाद्वारे, आपल्या वर्तणुकीद्वारे, आपल्या वागण्याद्वारे देवाचा गौरव झाला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या गोष्टीचा कधीही विसर पडू देऊ नका की आपण पूर्वी पापाचे गुलाम होतो. वाटत होतं आपल्याला की आपण स्वतंत्र आहोत, वाटत होतं आपल्याला की आपण मुक्त आहोत, पण आपण खऱ्या अर्थाने मुक्त नव्हतोच मुळी, कारण आपण पाप करत होतो. काहींना शिव्या द्यायची सवय असेल आणि तोंडावरती नियंत्रण राहत नाही, शिव्या देत होते, खोटं बोलत होते, फसवत होते, लुबाडत होते, वाईट मार्गाने चालत होते आणि इतर अनेक वाईट गोष्टी आहेत, भयानक गोष्टी आहेत. आम्ही त्यांचे अधीन असू पूर्वी, परंतु आत्ता येशूची ओळख झाल्यानंतर आणि पापक्षमा मिळवल्यानंतर आता मला समजलं पाहिजे की येशूने आमचं शरीर विकत घेतलेलं आहे. जे हात दारूचा ग्लास उचलण्यासाठी वापरत होतात, त्या हाताने दुसऱ्यांना चहा द्या, त्या हाताने दुसऱ्यांना पाणी द्या, त्या हाताने दुसऱ्यांची सेवा करा. हे हात जे पापासाठी वापरले ते देवाच्या गौरवासाठी वापरा. तुमची कामं अशी असू द्या की तुमची कामं पाहून जगातल्या लोकांनी देवाचे गौरव केले पाहिजेत. जगातल्या लोकांना दिसलं पाहिजे आमच्याकडे बघून की देव केवढा चांगला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जर तुमची कामं देवाचा गौरव करणारी नाही आहेत, देवाच्या नावाला उंचावणारी नाही आहेत, तर आपल्याकडे बघून कुणीही देवाचा गौरव करणार नाही. आणि त्याचबरोबर आपण पण विसरून गेलो की येशूने आपलं शरीर विकत घेतलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन असं स्पष्ट म्हणतं की पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होतात आणि आता नीतिमत्वाचे गुलाम झालात. नीतिमत्वाचे गुलाम, पापाचे गुलाम ज्याचा परिणाम नरकात शेवट, नीतिमत्वाचे गुलाम ज्याचा परिणाम अनंत जीवनात प्रवेश आणि युगानुयुग देवाबरोबर आनंदात राहणं. कोणाची गुलामगिरी करावी, कोणाच्या गुलामीत राहावं, हा निर्णय आमचा आहे. जर आम्ही पापाची गुलामगिरी केली, जर आम्ही पापामध्येच राहिलो आणि आम्ही म्हटलं की आमची इच्छा, आमच्या मर्जीने आम्ही वागतो, पापाची गुलामगिरी शेवटी आम्हाला नरकात घेऊन जाईल. जर आम्ही देवाचे गुलाम बनलो आणि नीतिमत्वाने वागायला लागलो, कठीण जाईल, त्रास होईल. आजूबाजूला चेष्टा करणारे खूप असतात, हसणारे खूप असतात. तुम्हाला कोणी भेटलं नाही का बोलणारं? एक रविवार सोडून चालत नाही का? दर रविवारी उठले की चालले, दर रविवारी उठले की चालले. चेष्टा करणारे खूप आहेत, हसणारे खूप आहेत. नीतिमत्वाचे गुलाम झाल्यामुळे आम्ही देवाच्या मार्गाने चालतो आणि तेव्हा जग आमची चेष्टा करतं, परंतु आम्ही खचायचं नाही आहे. कारण हे जे आम्ही नीतिमत्वाची गुलामगिरी करत आहोत त्याचा शेवट अनंत जीवनात होणार आहे. म्हणजे आम्ही देवाकडे जाणार आहोत आणि युगाने युग अनंत जीवनात देवासोबत राहणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शरीर देवासाठी वापरा, शरीर देवाच्या इच्छेप्रमाणे वापरा. तुमच्यामध्ये इथे असे काही भाऊ बहिणी बसलेले असतील आणि जे यूट्यूबवरून ऐकत आहेत, माझी इच्छा आहे तुम्ही आज हे देवाचं वचन ऐकल्यानंतर तरी मोबाईलचा नाद सोडून द्यावा, जगातले सिनेमा आणि सिरियल बघण्याचा नाद सोडून द्यावा. मी गेल्या 24 की 25 वर्षात जगातला सिनेमा पाहिला नाही. माझं काही नुकसान झालं का सांगा? काही वाईट झालं का सांगा? जगातले सिनेमा, जगातले सिरियल न पाहिल्यामुळे नुकसान झालंच नाही, उलट फायदा झाला. त्या गोष्टी सोडून दिल्यामुळे आत्मा प्रभूमध्ये स्थिर होत गेला, बळकट होत गेला आणि जवळजवळ 25 वर्ष या विश्वासाच्या प्रवासाला झाली. सैतानाने केवढे हल्ले केले,
केवढा त्रास दिला, केवढं सतावलं, परंतु विश्वास भक्कम झाल्यामुळे आणि विश्वासातलं जीवन मजबूत झाल्यामुळे सैतान हरला, तो दुष्ट हरला. आणि जर अशा रीतीने स्थिर राहिले तर शेवटपर्यंत तोच हरत राहील. निर्णय आपला आहे. कोणाची गुलामगिरी करावी, कोणाच्या गुलामीत राहावं, कोणाचं ऐकावं. मला वाटलं म्हणून मी बघितलं, मला वाटलं म्हणून मी तिकडे गेलो, मला वाटलं म्हणून मी बोललो, मला वाटलं म्हणून मी केलं, मला वाटलं म्हणून नाही. असं होता कामा नये. तुम्ही एकतर पापाची गुलामगिरी करत आहात किंवा देवाची गुलामगिरी करत आहात. एकतर पापाच्या गुलामीत आहात किंवा नीतिमत्वाच्या गुलामीत आहात. तपासून घ्या. जर नीतिमत्वाची गुलामगिरी करत आहात तर तुम्ही चांगल्या स्थितीत आहात. नीतिमत्वाची गुलामगिरी. काही लोकांना वाटतं सकाळी उठलंच पाहिजे, प्रार्थना केलीच पाहिजे. काही लोक नित्य नेमाने मध्यरात्री उठतात, प्रार्थना करतात, अर्धा पाऊण तास का होईना प्रार्थना करतात आणि झोपतात. ते म्हणतात झाली पाहिजे प्रार्थना. त्यांना पण जाणवतं आम्ही देवाचे गुलाम आहोत, केली पाहिजे प्रार्थना, बायबल वाचलं पाहिजे, प्रार्थना झाली पाहिजे, प्रार्थनेला आम्ही गेलो पाहिजे. का गेलो पाहिजे? नाही, गरजेचं आहे. त्यांना आत्म्यात कुठेतरी जाणवतं आम्ही नीतिमत्वाचे गुलाम आहोत, आम्ही देवाचे गुलाम आहोत. पण ही गुलामगिरी वाईट नाही आहे, चांगली गुलामगिरी आहे. कारण आम्ही जर या गुलामगिरीतून बाहेर पडलो तर लगेचच त्या दुष्ट सैतानाचे गुलाम बनू. हालेलुया. तुम्ही प्रार्थनेला येणं बंद करा, घरी प्रार्थना करणं बंद करा, बायबल वाचणं बंद करा. लगेचच तुम्ही पापाचे गुलाम बनाल. लगेचच तुम्हाला कळणार पण नाही कसे झालात तुम्ही पापाचे गुलाम, कळणार पण नाही. कारण तो दुष्ट रात्रंदिवस थांबलेला असतो, वाट बघत असतो आपल्याला अंधारात खेचण्यासाठी. म्हणून तुम्ही जर देवाचे गुलाम झालात तर त्यासाठी आनंद करा, हर्ष करा, देवाची स्तुती करा, देवाचे आभार माना. कारण आपण चांगल्या जागी आलो, जीवनातल्या चांगल्या स्थितीमध्ये पोचलो. देवाने आपल्याला नीतिमत्वाचे गुलाम बनवलं, ज्यामुळे एक दिवस आपण देवाजवळ जाणार आणि अनंत काळ आपल्याला देवासोबत घालवण्याची संधी मिळणार. हे उपकार देवाने केले म्हणून आपण सतत देवाची स्तुती केली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही स्वतः तपासा. आणि केवळ आजच नाही, रोज आपण देवाच्या इच्छेविरुद्ध काय करतो हे आपण रोज तपासलं पाहिजे. आपल्या मनातले विचार, आपण डोळ्यांचा केलेला वापर, आपल्या जिभेचा केलेला वापर, आपल्या हातांचा, पायांचा, शरीराचा केलेला वापर रोज आपण तपासलं पाहिजे की आम्ही कोणत्या गोष्टीद्वारे देवाचं नाव खाली आणलं, आम्ही कोणत्या गोष्टीद्वारे देवाला दुःख दिलं, कोणत्या गोष्टीद्वारे आम्ही हे दाखवलं की आम्हाला विसर पडला. येशूने आमचं शरीर विकत घेतलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. इथे दर आठवड्याला काही भाऊ बहिणी सेवा करतात, सेवा करतात. काही जण सकाळी फार लवकर येतात, रात्री उशिराने, संध्याकाळी उशिराने जातात. जेवढी कामं करता येतील, जेवढी सेवा करता येईल तेवढी करतात. दर आठवड्याला येतात आणि दर आठवड्याला सेवा करतात. तुम्ही मला विचारा, सिस्टर यांना पगार दिला जातो का? यांना पगार दिला जात नाही, कारण हे देवाचे गुलाम आहेत. गुलामाला पगार मिळतो का सांगा? गुलामाला पगार नसतो, त्याला आयुष्यभरासाठी विकत घेतलेलं असते. इथे सेवा करणारे भाऊ बहिणी जे दर शुक्रवारी येतात किंवा दर रविवारी येतात, सकाळी लवकर येतात, संध्याकाळी उशिराने जातात, जेवढी सेवेची कामं करता येतील तेवढी करतात. काही जण मन लावून जीवाभावाने करतात. देवाचं वचन असं म्हणतं, तुम्ही प्रभूसाठी जे काही कराल ते जीवे भावे करा, मन लावून करा. आणि असे भाऊ बहिणी आहेत जे मन लावून करतात. मी सगळे सांगत नाही, काही आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जीवे भावे मन लावून देवाची सेवा करतात, ज्याचा मोबदला म्हणून त्यांना 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये मिळत नाहीत. पण त्यांना वाटतं आम्ही केलं पाहिजे, कारण आम्ही देवाचे गुलाम आहोत. हालेलुया, हालेलुया. या गोष्टीची लाज बाळगू नका. हे बोलायला आनंद वाटला पाहिजे की आम्ही देवाचे गुलाम आहोत.
कारण जो देवाचा गुलाम नाही तो पापाचा गुलाम आहे. जो देवाचा गुलाम नाही तो सैतानाचा गुलाम आहे. जो देवाचा गुलाम नाही तो अंधाराचा गुलाम आहे. मग तुम्ही जर देवाचे गुलाम आहात तर आपल्याला हे बोलायला आनंद वाटला पाहिजे. येशूने त्याच्या शरीराचं आणि रक्ताचं मोल देऊन मला विकत घेतलेलं आहे. हा माझा देह येशूने विकत घेतलेला आहे आणि म्हणून यापुढे मी त्या दुष्ट सैतानाची नाही तर येशू ख्रिस्ताची गुलाम आहे. त्याने मला नीतिमत्वासाठी विकत घेतलं आहे. नीतिमत्वासाठी, चांगुलपणासाठी त्याने मला विकत घेतलेलं आहे, जेणेकरून एक दिवस मी स्वर्गात पोहोचावं आणि युगानुयुग देवाजवळ राहावं. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वतः तपासा आणि तुमच्या जीवनातल्या अशा गोष्टी काढून टाका ज्याद्वारे तुम्ही देवाचा गौरव करत नाही. अशा गोष्टी बाजूला करा ज्याद्वारे तुम्ही देवाचा गौरव करत नाही. तुमचे डोळे, तुमची बुद्धी, तुमचं तोंड, तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव देवासाठी वापरा. प्रार्थना करत राहा, देवाची स्तुती करा, देवाची वचनं वाचा, देवाची वचनं पाळा आणि देवाची सेवा करा आणि माणसांची पण सेवा करा. सेवा करा, कारण सेवा करणं हा देवाचा स्वभाव आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणाला होता, मी सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आलो आहे. त्याने सेवा केली ना लोकांची. 38 वर्षे पक्षघाताने तळ्याजवळ पडलेल्या माणसाकडे गेला आणि त्याला म्हणतो, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्याने फार मोठं कारण दिलं. येशू त्याला म्हणतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. एका क्षणात तो उभा राहिला. 38 वर्षाचा पक्षघात निघून गेला. तुम्ही मला सांगा त्याने केवढी मोठी सेवा केली. आपण आजाऱ्यांची सेवा करतो म्हणजे काय? त्यांना पाणी देतो, त्यांना स्वतःच्या हाताने जेवता येत नसेल तर जेवण भरवतो, त्यांना स्वतःचे कपडे घालता येत नसतील तर आपण कपडे घालतो, त्यांचं अंथरूण नीटनेटकं करतो. ही आपण आजाऱ्यांची सेवा करतो. ही चुकीचं आहे असं नाही, ही पण चांगली सेवा आहे. ही सुद्धा चांगली सेवा आहे. ही पण आपल्या हातून घडली पाहिजे. पण येशूने एकदम टॉप लेवलची सेवा केली. उठ, आपली बाज उचलून घेऊन चाल. तुम्हाला माहीत आहे तो का बोलू शकला? कारण तो पक्षघात त्याने क्रूसावर स्वतः भोगला. स्वतः भोगला. बायबल असं म्हणतं, पुष्कळ आजारी त्याच्याकडे आले आणि त्याने त्यांना बरं केलं. कारण यशया संदेष्टाच्याद्वारे जे सांगितलं होतं ते पूर्ण व्हावं. खरोखर त्याने आमचे आजार घेतले, त्याने आमचे व्याधी घेतले. त्याने जादू करून बरं केलं नाही, त्याने आजार स्वतःवर घेतले. जेव्हा तो आंधळ्याला सांगत होता तुला दृष्टी येवो, तेव्हा त्याचा आंधळेपणा तो भोगत होता. जेव्हा पक्षघाताला सांगत होता उठ चालू लाग, तेव्हा त्याचा पक्षघात तो भोगत होता. म्हणून बायबल म्हणतं की त्याने सगळ्यांना बरे केले, कारण यशया संदेष्टाच्याद्वारे जे सांगितलं होतं ते पूर्ण व्हावं की खरोखर त्याने आमचे आजार स्वतः घेतले, आमचे विकार, आमचे व्याधी स्वतः वाहिले. येशूने मानवतेची पापं स्वतःवर घेतली. जेवढ्यांना बरं केलं त्यांचे आजार त्याने स्वतः भोगले. म्हणून मी म्हटलं, येशूने आजारी लोकांची जी सेवा केली एकदम उच्च पातळीची सेवा केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शरीराच्या प्रत्येक अवयवाद्वारे देवाचा गौरव करा, ज्यामुळे देव तुमचं शरीर आशीर्वादित करेल. मी अशा अनेक लोकांना पाहिलं आहे जे प्रभूमध्ये आहेत परंतु शरीराचा गैरवापर करतात आणि म्हणून ते सतत आजारी होतात, सतत आजारी होतात. यातला एक भाग सांगू, बहिणींना वाईट वाटेल परंतु अनेक बहिणी स्वतःच्या शरीराच्या नटण्या थटण्याकडे फार लक्ष देतात आणि त्या सतत आजारी होतात. हालेलुया, हालेलुया. तुम्ही शरीराचा कसा वापर करताय? काय करताय? शरीराशी कसे वागताय तुम्ही? येशूने शरीर विकत घेतलेलं आहे. तुम्ही त्याच्याबरोबर खेळ करताय, तो दुष्ट सैतान त्याच्यावर परत अधिकार मागेल आणि मग तुम्ही आजारी व्हाल, मग परत दुःखात सापडाल आणि परत रडाल. तुम्हाला शरीरावर देवाचे आशीर्वाद हवे आहेत. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव देवाच्या गौरवासाठी वापरा, देवाच्या इच्छेप्रमाणे वापरा. प्रार्थना करा,
प्रार्थना सभेत नियमित भाग घेत राहा, देवाची वचनं वाचत राहा, या वचनाप्रमाणे स्वतःच्या जीवनामध्ये बदल करत राहा. मनापासून देवाची सेवा करा, म्हणजेच माणसांची सेवा करा. देव स्वतः येऊन आपल्या पुढे उभा राहत नाही आणि त्या शमरोनी बाईला सांगितलं मला पाणी दे, तसं आता आपल्याला सांगणार नाही. आता ती वेळ नाही आहे. येशू इकडे असता तर तुम्ही पाणीच काय अजून काही भारी काय आणून दिलं असतं, पण ते नाही आहे. येशू म्हणतो या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला तुम्ही केलं म्हणजे तुम्ही मला केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने तुमच्या अवतीभोवती दिलेल्या लोकांची सेवा करा, तुमच्या शरीराद्वारे देवाचे गौरव करा, म्हणजे देव तुमचं शरीर आशीर्वादित करेल. हालेलुया, 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 हालेलुया. ताई तुमचं नाव सांगा. रखमाबाई नारायण कुंभार. आणि तुमचे नातेवाईक आहे? हा माझी मामी आहे. काय झालं होतं त्यांना? त्यांना 30 वर्षापूर्वी दारूचं व्यसन होतं. त्या खूप दारू पित होत्या. मग त्यांच्या भावाने असं सांगितलं का प्रार्थनेला चाल, तुझी दारू सुटल. तू केव्हा पण दारू पिते, सकाळी पण पिते, संध्याकाळी पण पिते. मग तू कुठं पण पडून राहते, तर चाल प्रार्थनेला. असं सांगून माझ्या घरवाल्यांनी तिला मामीला सांगितलं का चाल प्रार्थनेला. मग तेही आम्ही प्रार्थनेला आणलं. इथं रविवारच्या दिवशी प्रार्थना केली आणि इथून मग शिबिरला डहाणूला गेलो. तिथं मग 2.5 दिवसाचा शिबिर केला. तसं मग त्यांचं दारूचं व्यसन पूर्ण निघून गेलं. तसं त्यांचं तेव्हापासून ते दारू पित नाही? नाही, आता वर्ष झालं. 1 वर्ष झाला दारू पिलेच नाही त्याने? नाही पिलीच नाही. आणि तुम्ही म्हणता रोज प्यायचे? हा, रोज पियायचे. सकाळी पण पियायचे, दुपार संध्याकाळी पियायचे. 30 वर्षे? हा, 30 वर्षे कवा पण पियायचे. प्रभूने त्यांची दारूची व्यसन सोडून टाकली. मला जर मी गेले गावात पाहायचो, माझी मामी पियालाच दिसायची. मला नेहमी म्हणजे ते पिऊनच राहायचे, पिऊनच दिसायची. प्रभूने कृपा केली आणि त्यांची ते व्यसनापासून त्यांची सुटका केली. पुढची त्यांची काय साक्षी आहे? त्यांचं गुडघं दुखत होतं. 2 वर्ष झाली गुडघं दुखायचं. ते पण शिबिरमध्येच बरी झालं. आता त्यांना काही त्रास होत नाही? नाही. आई मला सांगा, तुम्ही रोज दारू प्यायचे? मग दारू प्यायचो ना. आणि नाही पिलं तर? नाही पिलं तर मग जेवण नाही जायचं. म्हणजे पाहिजेच होता? मग ती पेल्याशिवाय रवायच नाही. असं 30 वर्षे? आणि मग तुम्ही ते तुमच्या नातेवाईकाबरोबर तुम्ही इथे प्रार्थनेत आले? माझ्या भावाच्या बरोबर आलो, ही भाची. आणि मग इथं ते सांगून आणलं. मग इथून गेल्यावर सुटली दारू. आता दारू सुटली आहे? हां. आता किती, 1 वर्ष झाले? हा, 1 वर्ष झालं. आता पित नाही? नाही. आणि जेवण जाते मग? आता बेस. आता बेस. आता प्यायची गरज लागत नाही? नाही. आता प्यायला वाटत नाही? नाही, देवर म्हणाय नाही. आता मन होत नाही. आणि तुमच्या गुडघ्याला काही त्रास होता? ते ना सुजून आलं होता. अशी चालाय जायचो का कळ लागायची. चालताना कळ लागायची? हां, ते बरं झालं. शिबिरातच बरं झालेलं आहे. आता चालताना काही त्रास होत नाही? नाही. आता प्रभू येशूने बरं केलेलं आहे आणि व्यसन देखील सोडवलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार माना. ताई, काय समस्या होती घराची? घराची 10-15 वर्षापासून 5,000 4,000 बिल लाईटीचं यायचं. आणि माझं घराचं भाडं तर मला 5,000 भेटायचं. मग मी त्याच्यातनं सगळं लाईटच बिल भरायचं, तर माझ्याकडं काय उरणार असं. मग मी देवाकडं सारखी प्रार्थना रोज करत राहायचे. मग इकडं असं एकदा माझ्या मनात वाटलं की मी प्रार्थनामध्ये ही बिल घेऊन जाते. मग मी बॅगेत टाकून बिल आणलं. आणि जेव्हा सिस्टर लासला बोलल्या, लासच्या आशीर्वादासाठी जे काय घरून आणलं असेल, तेल पाणी रुमाल, ते हात वरी करा, तेव्हा ते बिल मी वरी असा हात केला आणि ते बिल दाखवलं. त्याच्यानंतर आता 2 महिने झालं माझं खालच्या वरच्या घराचं फक्त 2,000 रुपये मला बिल येतं आहे. म्हणून मी देवाचे आभार मानते, धन्यवाद देते. किती वर्ष तुमच्या लाईटचे बिल 4,000 यायचं? 15 वर्षाच्या आसपास झाले असेल.
की तेवढं बिल यायचं. मी 4,000 रुपये दर महिन्याला. दर महिन्याला मला वाटायचं कोणतरी माझ्या लाईटीतनं चोरी करीत असेल बिल, म्हणजे असं तुम्हाला शंका व्हायची, पण प्रभूने अशी कृपा केली की आता 2,000 रुपयेच येतात दर महिन्याला. मग मी प्रभूला बोलले, प्रभू कोण चोरी करत असेल तरी करू दे त्यांना सूक्ष्म, पण मला तू माझ्या इशा वाट्याला जे काय येतंय ना तेवढं माझ्या लाईटीचं प्रत्येक जणाला बिल तसंच तुम्हाला बिल पाठव, मी अशी तुझ्याकडे प्रार्थना करते. म्हणून ती बिल येऊन इथं मी दाखवलं, असं वरी हात केला आणि तेव्हापासून आता 2 महिने झालं मला बिल फक्त 2,000 रुपये बिल येत आहे. म्हणून मी देवाला धन्यवाद देते. आणि दुसरी तुमची काय साक्षी आहे? म्हणजे असे मला टी व्ही बघायचं खूप असं हे होतं, म्हणजे सिरियल बघायचा आणि मग ते मला कुठं जरी बसले तरी म्हणायचं आता ते टायमिंग झालं असेल बघायचं, मोबाईल चालू करायचे त्याच्यात बघायचे. मग ती पण प्रार्थना मी देवाकडे केले की सतत सिस्टर सांगते त्या की तुम्ही प्रोग्राम बघू नका, मोबाईलवर काय दुसरं बघू नका, तुम्ही देवाचं सगळं काय कार्य. मग ती असं देवाकडे ते पण प्रार्थना करीत राहिले आणि देवाने ते पण माझी आदत काढून टाकली. आता 2 वर्ष झालं मी टी व्ही बघत नाही, बंद करून कॅबल काढून टाकलाय आणि टी व्हीवर धूळ आली ते पण पुसायला जात नाही. त्या टी व्हीला मी बघतच नाही, जरा पण बघत नाही, त्या टी व्हीची धूळ पण पुसत नाही मी. म्हणजे टी व्हीच्या बाजूलाच तुम्ही जात नाही. एवढं देवाने माझं म्हणजे मन बदली करून टाकलं. नाहीतर मला 7 वाजल्या सिरियल बघायचा आणि मी कॉस्मेटिकचं सामान वगैरे छोटं म्हणजे सर्व काही जे काही टीव्हीवर यायचे तुम्ही ते बघायचे. जेव्हा टाइम झाले की तुम्हाला असं वाटायचं की आता चालू करून बघावं, पण प्रभूने अशी कृपा तुमच्यावर केली की आता तुम्ही टीव्हीच्या बाजूला पण जात नाही. प्रभूने तुमचं मन बदललं टाकलं आणि मी छोटासा असा धंदा लावते, म्हणजे अनिल कटर वगैरे छोटं मोठं सामानाचं करते. तिकडं पण लगेच मोबाईल काढायचे 7 वाजल्या की बघायचे, गिरायकाकडे लक्ष नाही द्यायचे, ती बघायलाच घ्यायचे. मी म्हणायचे देवा हे काय मला सवय एवढी बेकार, मी प्रार्थनात 15-16 वर्ष आहे आणि मला ते प्रोग्रामचं काय एवढं ध्यान, माझं ते काढून टाक म्हणत ना. असं मी देवाकडे प्रार्थना केली आणि तेव्हापासून आता 2 वर्ष झालं मी टी व्हीवर काहीच बघत नाही, त्या टी व्हीला म्हणजे बघतच नाही मी. प्रभूने तुमचं मन बदललं. सर्वांनी मोठ्यानं टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार माना. या बहिणीचं नाव अन्नू आहे. जवळजवळ 1 वर्ष या बहिणीचा डावा पाय कमरेपासून खूप दुखायचा, त्यांना मांडी घालून बसता येत नव्हतं, फार त्रास व्हायचा. ही बहीण सांगते की नियमित प्रार्थनेला येते आणि जेव्हा प्रार्थनेसभेतून पहिल्यांदाच नहीं डरना अब से नहीं डरना हे गाणं घेतलं गेलं, त्या गाण्यामध्ये प्रभूचा स्पर्श ह्यांना झाला. त्या जोरजोरात प्रभूची स्तुती करत होत्या आणि त्यानंतरपासून त्यांचा 1 वर्षाचा पायाचा त्रास प्रभू येशूने पूर्ण बरा केलेला आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई समोर बघा, डोळे उघडा. तुम्हाला फार त्रास व्हायचा? त्रास व्हायचा मला, जाम त्रास, म्हणजे दुर्ग्यावर येतात नव्हता येत मला, असं मांडीवरून बसता येत नव्हता मला, अजिबात येत नव्हता, जाम कला लागायच्या. म्हणजे तुम्हाला गुडघे टेकून प्रार्थना पण करता येत नव्हती? सिस्टरने सांगा का दुर्ग्यावर आहे, अजिबात मला दुर्ग्यापासून पालगोट घालून बसायचो, अजिबात नव्हता. आम्ही देवाला सांगतो देवा मला असा का होतंय, मला दुर्ग्यावर इथं आला पाहिजे. तेव्हा मग त्या गाणे नाही डरना सांगला ना, त्याच्यावर जाम नाचलो, जाम पाय दुखा तरी पण नाचलो मी, जाम नाचलो बस त्याच्यावर. प्रभूची स्तुती केली तुम्ही आणि स्तुती करत असताना प्रभूने तुम्हाला बरं केलं. तो कसाच निघून गेला तर मला पत्त्या आणि त्याचा काहीच मला समजला नाही. आता तुम्ही लोकांना मांडी घालून बसून दाखवा. मला असं मला बसता येत नव्हतं, असं मी हात म्हणजे हळूहळू वाकून बसावं लागायचं. असं वाकून बसायचो मी. आता तुम्ही बसा पटकन. अशी मांडी घालता येत नव्हती? मांडी घालता येत नव्हती मला, अजिबात नव्हती मांडी घालता. पाय असा करायचा मी जवळ, असा पाय लांब असला ना काही असा घेऊन बसायचो पाय जवळ. उभे राहा. उठायला लागायचा, उठताना सुद्धा हात टेकावे लागायचे? हात टेकवायला लागायचं मला. तुम्ही आता पटकन बसलात, उभे राहिलात, त्रास झाला नाही? काहीच नाही झाला त्रास. प्रभू येशूने या बहिणीला बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या ताईंचं नाव ज्योती आहे. ते सांगतात की ते घरकाम करतात आणि काही दिवसापूर्वी ते घरकाम करत असताना त्यांना 4 जागेची घरकामं ते करतात. जेव्हा पहिल्या घरकाम करून ते झालं होतं तेव्हा अचानक त्यांचं लक्ष त्यांच्या कानाकडे हात गेला. उजव्या कानावर त्यांनी हात लावला तेव्हा त्यांना माहीत पडलं की त्यांच्या कानातला जे दागिना आहे तो पडला आहे. तर त्यांनी घाबरल्या, त्या थरथर कापायला लागल्या. त्यानंतर त्यांनी बाकीची 3 कामं करायची सोडून तसंच टाकून त्या घरी आल्या आणि घरी येत असताना रस्त्यामध्ये प्रभूकडे प्रार्थना करतो की प्रभू येशू माझा हा सोन्याचा दागिना तो मला मिळून दे. कारण की मी बऱ्याच साक्षी ऐकलेल्या, त्यांनी मंचावरून सांगतात की त्या बऱ्याच साक्षी त्यांनी ऐकलेल्या, कोणाचं काय हरवलं, कोणचा मोबाईलवर त्या भेटल्या. त्या विश्वासाने प्रार्थना करत घरात येत होत्या. त्यांच्या प्रार्थनेचं प्रभू येशूने उत्तर दिलं. तेव्हा त्या घरात आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या मोरीतच त्यांचं ते कानातलं जे सोन्याचा दागिना होता त्यांना सापडलेला आहे. त्याशिवाय ते सांगतात की त्यांचा भाऊ आहे जो
जळगावला राहतो. तर 3 महिन्यापासून त्याचा मोबाईल हरवला होता. तर जेव्हा यांना माहीत पडलं तेव्हा यांनी प्रभूकडे प्रार्थना केली आणि ती समस्येने विनंती पेटीमध्ये ठेवली आणि प्रभूचा धावा करत राहिले. ते सांगतात की 3 महिने होऊन हा मोबाईल हरवला होता, परंतु 3 महिन्यानंतर नाशिक म्हणजे जळगाव कुठं राहिलं आणि नाशिक कुठं राहिलं, तर नाशिकमध्ये तो मोबाईल सापडला. म्हणजे ज्या व्यक्तीला सापडला त्या व्यक्तीचं प्रभू येशूने मन बदललं आणि त्यांनी स्वतःहून त्या फोन नंबर काढून त्याच्या भावाला फोन केला आणि तो त्या मोबाईल त्यांना 3 महिन्यानंतर मिळालेला आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई इकडे या. ताई मान आहे, लय धन्य आहे प्रभूने एवढ्या मला साक्षी केलेल्या आहेत, सांगता येणार नाही एवढं माझं हृदय साक्षीचं भरलेलं आहे. प्रभू येशू तू मान आहे, फक्त धावा करा प्रभूचा. मी रात्र दिवस प्रभूचा धावा करते. मला जेव्हा जाग आली तेव्हा धन्यवाद देते प्रभूला. काम करता करता जेवण बनवते मी, जिथं करते तिथं गाणे माझ्या तोंडात आहेत माझ्या प्रभूचे. प्रभूने एवढं काम केलं माझ्या जीवनात, एवढं मला बदललं, एवढं माझं हृदय बदललं. महान आहे प्रभू, धन्य. ताई डोळे उघडा. ताई डोळे उघडा. तुमच्या उजव्या कानात तो स्कार्फ काढून दाखवा. हे बघा, ह्यांच्या हे कानातला हा जो दागिना आहे हा हरवला होता. हा हरवला होता. कधी हरवला मलाच पत्ता नाही लागला होता. मग तुम्ही गेलो गेटवर हात लावला असा तर बापरे गेलं म्हटलं आता कुठं गेलं काय गेलं. मी देवाला म्हणते देवा माझ्या कानातलं घरात कुठंतरी राहू दे. मी रोडावर कुठं कुठं फिरलो, कुठं गेलो, एवढी घाबरलो मी. ती बाई बोलते राहू द्या ना जेवण बनवायचं, तुम्ही घरी जा मावशी मी येऊ का तुमच्या बरोबर. म्हटलं नको दीदी तू येऊ नको बोल. पण तुम्ही प्रभूचा धावा केला, त्याच्यानंतर प्रभूला देवाला आवाज दिल्यानंतर तुमच्या घरातच सापडलं. ते कानातलं मोरीत होतं आणि फिरकी माझी कुठं इथं होती याच्या घरात मध्ये घरात. म्हणजे घरामध्ये देवाने तुम्हाला सापडून दिलं. तुमच्या भावाचा मोबाईल जो 3 महिन्यापासून हरवला तो पण मिळाला. तो पण मिळाला. आजच फोन आला माझ्या भावाचा. मी रडायला आला. मी जेवत होतो. बोलताय जतन बाई माझा मोबाईल भेटला. म्हटलं कुठं रे दादा. बोलताय 3-3.5 महिने झाले. म्हटलं कुठं. म्हणे बाई नाशिकला तू माणूस बोलवते. आम्ही आहे जळगाव धुळ्याचे आणि तो बोलतोय मला नाशिकला. देवा एवढं माझं रडू आलं. देवा तू काय महान आहे, तू आज माझ्या भावाचा मोबाईल दिला. म्हटलं देव खरोखर महान आहे. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. कल्पना खेडेकर. तुमच्या हाताला काय झालं होतं. छोटीशी गाठ आलेली उजव्या हाताला आणि मी येशू प्रभूजवळ प्रार्थना केली स्वतःच. 1 वर्षानंतर शिबिरामध्ये भाग घेतलेला आणि ती गाठ नष्ट झाली. शिबिरामध्ये प्रभूचा स्पर्श झाला आणि गाठ नष्ट झाली. हो. त्या गाठीमुळे तुम्हाला काही त्रास व्हायचा, दुखायची वगैरे. एवढी काही दुखत नव्हती पण हाताला अशी लागत होती भांडी घासताना काय करताना. त्यासाठी मग मी शिबिरामध्ये भाग घेतला आणि ती गाठ नष्ट झाली. म्हणजे तुम्हाला काम करताना त्रास व्हायचा थोडासा. कुठे आली होती समोर दाखवा. असं या उजवा बोट आहे ना याच्यामध्ये गाठ आलेली. या बोटावर आली होती आणि तुम्ही निवासी शिबिरात भाग घेतला तेव्हा गाठ नष्ट झाली. 1 वर्षानंतर ती नष्ट झाली. म्हणून येशू प्रभूचे धन्यवाद कर. ताई तुम्हाला काय झालं होतं. मला डिसेंबरमध्ये खूप खोकला झाला होता. 15 ते 20 दिवस मला खोकला होता. त्यामुळे मला रात्री मी झोपायची तेव्हाच मला खूप जास्त खोकला यायचा. मी प्रार्थना माध्यमांचा वापर केला आणि विश्वासाने 3 वचन बोलले आणि आता माझा खोकला पूर्णपणे निघून गेला आहे. आणि त्याच वेळेला माझ्या कमरेमध्ये पण चमक भरली होती. मी वचनं बोलत राहिली आणि प्रभूच्या कृपेने मी दोन्ही आजारातून पूर्णपणे बरी झाली आहे. आणि माझी दुसरी साक्ष आहे. गेल्या रविवारी आमच्या दोघांच्या पायावरती उकळतं पाणी पडलेलं. तर आम्ही लगेच विश्वासाने दोघं आम्ही वचनं बोललो आणि प्रार्थना माध्यमाचा वापर केला. आणि आम्ही जसे प्रार्थनेला निघालो तेव्हा पायामध्ये एवढी जळजळ होत होती. पण आम्ही इथे आलो आणि त्या रविवारी प्रार्थनेमध्ये तो त्रास कसा निघून गेला आम्हाला काही कळलंच नाही. आणि आमच्या पायावर अजिबात काही त्रास नाही झाला आणि अजिबात फोड्या पण नाही आल्या. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. भाऊ तुमचं नाव सांगा. संजय मोहन बिरमोळे. काय साक्ष आहे तुमची. मी 20-25 वर्षापासून दारू तंबाखू गुटखा इत्यादीचं सेवन करत होतो. त्याच्यासाठी मी शिबिर केलं 3 दिवसाचं आणि शिबिरामधून आल्यामुळे सर्व व्यसन माझं पूर्णपणे सुटलं.
म्हणजे तुम्ही सांगताय तुम्हाला 20-25 वर्षापासून तंबाखू आणि दारूचं व्यसन होतं. म्हणजे तुम्ही प्रयत्न केले होते कधी सोडायचं? प्रयत्न भरपूर केले पण सुटत नव्हतं. आता म्हणजे 3 महिने अगोदर नोव्हेंबरमध्ये तुम्ही निवासी शिबिर केलं. नोव्हेंबरमध्ये 11 नोव्हेंबरला मी 3 दिवसाचं निवासी शिबिर केलं. ब्रदरांनी आशीर्वाद दिला आणि मला समर्पण करायला सांगितलं, ते मी समर्पण केलं. म्हणजे निवासी शिबिरामध्ये समर्पणच्या प्रवचनच्या वेळेला तुम्ही समर्पण केलं होतं. त्यावेळेला तंबाखू घेऊन आला होता का? तंबाखूची पुडी आणली होती, ती समर्पण केली. आणि बाकी दारू गुटख्याचं मी बोललो होतो समर्पणमध्ये. म्हणजे मनामध्ये तुम्ही असं बोलला होता? मनामध्ये मी बोललो होतो. तेव्हापासून तुम्हाला आता म्हणजे दारूची पण आठवण येत नाही, म्हणजे तंबाखू खायची पण इच्छा होत नाही? काहीच इच्छा होत नाही. प्रभूने या व्यसनातून मुक्त केलं. प्रभूने या व्यसनात पूर्ण 20 वर्षाच्या दारूच्या आणि तंबाखूच्या व्यसनातून. दारूच्या आणि तंबाखू. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्हाला काय झालं होतं? मला 2 आठवड्यापूर्वी खोकला, हे अर्धा डोका, कान आणि दात पण दुखत होता आणि खोकला तो भरपूर जास्त झाला होता. मला बोलायचं पण होत नाही होता, एवढा खोकला होता मला. मग नंतर प्रार्थनेला येत राहिले, वचनाचा वापर केला, वचन बोलत राहिले, त्याच्याने आराम पडला. आता या सोमवारपासून पुरेपूर आराम आहे आता. म्हणजे आता डोकं दुखत नाही, दाताचं दुखणं निघून गेलं आणि खोकला पूर्ण गेला. हां, प्रभू येशूने बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार माना. ताई, तुम्हाला काय झालेलं? मला नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये खूप सर्दी झाली होती आणि सर्दीचा त्रास खूप वाढत चालला होता. म्हणजे पूर्ण वेळ नाक गळत राहायचं आणि सारखं नाक साफ करायला लागायचं. जवळजवळ 1.5 महिने म्हणजे मी अक्षरशः कंटाळली होती सगळा वेळ. आणि मला झोपताना पण यायचं ना, म्हणजे झोपलं की जसं गुदमरल्यासारखं व्हायचं. त्याचप्रमाणे माझे कान म्हणजे नाक साफ करून करून कान पण दुखायला लागले, म्हणजे दाढ दुखायला लागली. काही दिवसांनी तर मला जेवणाची चव पण निघून गेली. म्हणजे मी खाल्ल्यावर असं वाटायचं की आजच्या जेवणाला काही चवच नव्हता. अशा पद्धतीने खूप त्रास होता. पण मी विश्वासाने प्रार्थना करत राहिली आणि मेन साक्ष बघत राहिली की सगळ्या लोकांचं एवढं बरं होतं तर माझी सर्दी नक्कीच बरी होईल. आणि आता 3 आठवडे झाले माझी सर्दी पूर्णपणे बरी आहे, म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानते. आणि पुढची साक्ष सांगा. आणि माझी दुसरी साक्ष, माझी साधारण ऑगस्टच्या महिन्यामध्ये म्हणजे खूप कंबर दुखत होती आणि माझं पूर्ण दिवसाचं काम बसून असतं, त्यामुळे मला असं वाटायचं की बसून पूर्ण वेळ असते. त्यानंतर मी एक्सरे काढला, तपासणी केली तर स्लिप डिस्कसारखा त्रास आहे असं सांगितलं. पण मी विश्वासाने कमरेवर हात ठेवून वचनं बोलत राहिले आणि त्याद्वारे आता जवळ 5-6 महिने झाले माझी कंबर पण बरी आहे. त्याबद्दल मी प्रभू येशूला धन्यवाद देते. या भाऊंचं नाव प्रवीण आहे. ते सांगतात की काही दिवसापासून त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्यामध्ये दुखत होतं, त्यांना खूप वेदना होत होत्या. आणि 1 महिन्यापूर्वी ते इथे प्रार्थनेमध्ये हजर होते, तेव्हा एक भाऊ सामर्थ्याने त्यांच्या त्याच पायावरती पडला आणि त्यानंतर त्यांना आठवण नव्हती की त्यांचा पाय तो बरा झालेला आहे. 1 महिना त्यांना दुखत नव्हतं. पण आज पुन्हा प्रार्थनेमध्ये ते बसलेले असताना तेच भाऊ पुन्हा त्यांच्यावर सामर्थ्याने पडले, तेव्हा त्यांना आठवण झाली की पाय बरा झालेला होता, पण त्यांना साक्ष दिली नव्हती. तर आता प्रभूने त्यांना पूर्णपणे बरं केलं आहे. म्हणून तुम्ही जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. 1 महिन्यापूर्वी 8 दिवस या बहिणीची कंबर सतत दुखत होती आणि तेव्हाच त्यांना सतत ढेकर यायचे. पण 1 महिन्या अगोदर आजारमुक्तीच्या प्रार्थनेत या बहिणीने विश्वासाने भाग घेतला. प्रभूची कृपा त्यांच्यावर झाली आणि त्यांचे दोन्हीही त्रास बरे झाले. तसेच 4 दिवसापूर्वी अचानक त्यांचं डोकं दुखायला लागलं, त्यांना सर्दी झाली आणि सतत डोळ्यातून पाणी येत होतं. ही बहिणीने विश्वासाने प्रार्थना माध्यमांचा वापर केला, घरी प्रवचन पाहत राहिले, त्याद्वारे त्यांचा तोही त्रास प्रभूने काढून टाकला आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आई, तुमचं नाव सांगा. माझं रंजना वनगा. आणि काय त्रास होत होता तुम्हाला? असं म्हणजे मला ना जाम खोकला झाला होता 1 महिना. एवढा खोकला झालेला ना का रात्रीचे झोप पण नाही लागायचे, मला जेवण पण नव्हतं जात आणि खोकून असं एकदम अशी गुंडीसारखी माझी वलायची. जाम मला त्रास व्हायचा. मग मी प्रत्येक शनिवारी इथं यायचो, उपास प्रार्थनेला येत राहिली नाही. आता आम्ही 1 आठवड्यात शिबिर पण केला, त्याच्यात माझा सगळं त्रास निघून गेला. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देतो. प्रभू आता तुम्हाला खोकला येत नाही. तुम्ही दर शनिवारी उपवास प्रार्थनेत येत राहिले आणि मागच्या आठवड्यात तुम्ही शिबिर केलं. प्रभूने तुम्हाला बरं केलंय. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार माना.
या भाऊंचं नाव बाळू आहे. ते त्यांच्या मुलाची साक्ष सांगत त्याच्या मुलाला 5 वर्षापासून अशी समस्या निर्माण झाली होती की तो रात्रीचा झोपेत असताना दात चावायचा, म्हणजे दात असं काय खाताना कसा कट 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 दातावर दात आपटतो तसा तो आपटत होता. ही समस्या त्याला 5 वर्षापासून होती. आता तो 10 वर्षाचा आहे. ते प्रभू येशूकडे प्रार्थनेला येत राहिले, त्याच्या मुलाला आणत राहिले. जेव्हा जेव्हा प्रार्थना सभा होते, प्रार्थना संपल्यानंतर ते भावाकडून आशीर्वाद घेत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्या मुलावर झाली आहे. आता ते सांगतात ती समस्या कधी निघून गेली त्यांनाच माहीत नाही. प्रभू येशूने या 5 वर्षाच्या समस्यातून त्याच्या मुलाला बाहेर काढलेलं आहे, बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, 5 वर्षाचा असताना हा म्हणजे काय याला समस्या निर्माण झाली होती? तो म्हणजे रात्रीच्या नुसता दात खायचा. त्याचे म्हणजे आम्हाला तो राग यायचा की तो जोराने दात असा कडकड वाजवायचा, जे आवाज असा यायचा दातातून कडकडकड आवाज, म्हणजे असं कडकडकड झोपेतच. हां, झोपेतच. मग त्याच्या तोंडावर एखाद फटका मारला का तो लढायचा, पण लढल्यानंतर पुन्हा झोपला का पुन्हा तो दात खायचा. म्हणजे तुम्हाला असं वाटतं काहीतरी तो करते, परंतु ते करत नव्हता. म्हणजे मारलं तरी तेवढ्यापुरती गप असायचा, पुन्हा झोपलं की पुन्हा ते कटकट असा आवाज त्या दात चावायचा. हां, दात म्हणजे असा करकर वाजवायचा, एवढा आवाज यायचा. हां, मग आम्ही इथे येऊन ब्रदरकडून जरा प्रार्थना करून घेतली, तर ते मग कधी बरं झालं ते आम्हालाच माहीत नाही. आता रात्री झोपतो वगैरे अशी ती समस्या होत नाही? नाही, कसा आवाज करकर वगैरे आवाज येत नाही? नाही, कधीच नाही. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुझं नाव सांग. शिल्पा. आणि काय सवय होती तुला? म्हणजे जेव्हा तरुणपणा, जेव्हा जशी 13 वर्षाची झाली, 13-15 वर्षाची, तेव्हा मी म्हणजे फॅशन जाम करायची, लिपस्टिक वगैरे लावायची, नाव केस पण म्हणजे स्टायलिशचे जाम मी उकलायची. म्हणजे खूप सजायची तुला आवड होती? सजायची खूप आवड होती. म्हणजे जेव्हापासून प्रभूमध्ये आली तेव्हापासून माझी सवय सुटली. गेले 2 वर्ष झाली माझी सवय सुटली. 2 वर्ष झाले तू प्रार्थनेला येते आणि तेव्हापासून आता तशी इच्छा होत नाही तुला? तशी इच्छा होत नाही. मग आता तुला कसं वाटते? आता बरं वाटते. असं कधी सजलं ना तर असं वाटते का मी कशी तरी दिसते ना, जेव्हा साधी सिंपल आरशामध्ये बघते ना तर खूप बरं वाटते. आता तुला म्हणजे स्वतःला साधा सिंपल बघून खूप बरं वाटते? बरं वाटते. प्रभूने तुझी ही सवय काढून टाकली. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव मनीषा आहे. त्या म्हणत आहेत की 1 महिन्यापूर्वी जिथे ते काम करत होते त्या ठिकाणी त्यांच्या पोटावर मार लागलं आणि दोन्ही पायावरही मार बसलं. त्यामुळे त्यांना उठताना बसताना खूप त्रास व्हायचा. ते विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना करत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले. प्रभूच्या कृपेने त्यांचे दोन्ही त्रास निघून गेलेला आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार माना. ताई, समोर या. तुमच्या पोटात जास्त दुखत होता? हो, खूपच दुखायचं. म्हणजे मला जसं ज्या बाई कशी प्रेग्नंट असते तसं तिला उठायला बसायचं, तसं मला खूप त्रास व्हायचा. आणि मला कायच काम घरात व्हायचं नसतं. मग माझ्या नवऱ्याने माझ्या आईकडे नेऊन ठेवलं. तिथे माझी आई सगळं काम करायची आणि ते मला काम बघून मला असं काम करावंसं वाटत होतं. पण तरी पण माझं दुखायचं, तरी मी झाडू बिडू सगळं करायची. आणि पायात पण मार लागलं होतं? इथे गुडघ्याला लागायचं. मला गुडघ्यात टेकून म्हणजे प्रार्थना करायची होती. मी देवाजवळ प्रार्थना केली की देवा, मला गुडघे टेकून प्रार्थना करायची आहे, माझा गुडघा तू बरं कर. गुडघा एकदम पूर्ण लाल झालेला आणि सगळं पोटाला पण लाल झालेलं. मग मला देवाने ती देवाची वचनं बोलून म्हणजे मी सोनोग्राफी केलं. त्याच्यामध्ये पोटामध्ये आतमध्ये मारला लागलं असेल तर मी खूप घाबरली आणि मला खूपच दुखायचं म्हणून मी घाबरली. पण ती 3 वचनं बोलत राहिली. मग देवाने मी सोनोग्राफी केलं आणि ते सोनोग्राफी आणि सगळं रिपोर्ट नॉर्मल आले. त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आणि आता तुम्हाला काहीच दुखत नाही? दुखत नाही. सर्व घरातली कामे करतात? सगळी कामं करते, कामाला पण जाते. आता पूर्ण कामाला तुम्ही जायला लागले. प्रभूने तुम्हाला बरं केलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार माना. प्रभू
टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे आत्ता, या क्षणाला. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. पहा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. ही संपूर्ण जागा त्याच्या पवित्र उपस्थितीने भरलेली आहे. आपले डोळे बंद ठेवा आणि आत्म्याने प्रभूला बघा. तो किती चांगला आहे, सामर्थ्याने भरलेला आहे, प्रकाशाने भरलेला आहे, प्रेमाने भरलेला आहे. त्याला आपल्या सगळ्यांची काळजी आहे. म्हणून आपलं सगळं ओझं त्याच्या हातात द्या आणि त्याच्या अनंत प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्यासाठी तो मानव बनून या जगात आला आणि आपल्यासाठी त्याने क्रूसावर प्राण दिला. आपण जे सैतानाचे गुलाम होतो ते आपल्याला त्याने विकत घेतलं. आपला आत्मा आणि शरीर प्रभूने विकत घेतलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा. हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. तुला धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. आणि आता आपल्या प्रेमळ प्रभू समोर शांत होऊन आपला हृदय उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कोणाविषयी राग, द्वेष, कटुता आहे, सुडाची भावना आहे. आज त्या सगळ्यांना क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. ही प्रभूची आज्ञा आहे की आपण आपल्या प्रत्येक अपराध्याला, प्रत्येक शत्रूला क्षमा केलीच पाहिजे. जोपर्यंत आपण त्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत आपल्या पापांची आपल्याला देवपिता क्षमा देणार नाही. क्षमा करा. ज्याने तुम्हाला त्रास दिला, सतावला, अपमान केला, दुःख दिला, फसवलं, मोठं नुकसान केलं, आठवण करा त्यांची. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा. टच, टच, टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. देवाला सगळं माहिती आहे, कोणी त्याला फसवू शकत नाही. आपली पापं कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे काही वाईट पाहिलं, तोंडातून जे काही वाईट निघालं, शिव्या, शाप, निंदा, नालस्ती, चेष्टा, मस्करी, सगळं कबूल करा. जीवनातली सगळी वाईट कामं देवासमोर कबूल करा, कारण त्याच्या नजरेला काही गुप्त नाही आहे. नम्रपणे सांगा त्याला, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते. मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झालेली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत. माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच, टच, टच. आणि आता आपल्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. हृदय बदला, हृदय बदला. रडा आपल्या पापांसाठी. प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पापं केली आहेत, मला दुःख होत आहे, मला वाईट वाटतं आहे, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. टच, टच, टच. आणि आता क्षमा मागा. आपल्या पाप क्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा. आपले दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर.
मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. मस पाप्यावर दया कर, मस पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, मस पाप्यावर दया कर, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे काही दुखणं आहे, आजार आहे, तिथे विश्वासाने हात ठेवा. आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल, जमणार नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात सोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर
मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस, तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. प्रभुचे वैभव